नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, कोणतीही गोष्ट केल्याशिवाय बोलायची नसती असं म्हणतात. कसं आहे माहिती का, एकदा तुकाराम महाराजांकडे एक आजी आली होती तिच्या नातवाला घेऊन. तिचा नातू फार असा गूळ खात होता. आजी तुकाराम महाराजांकडे आली आणि तुकाराम महाराजांना म्हणाली, महाराज, माझा नातू गूळ फार खातो, त्याला जरा सांगा, गूळ जास्त खाणे चुकीचे आहे. हे हितकारक नाहीये, ते हानिकारक आहे आपल्या देहासाठी. तुकाराम महाराज आजीला म्हणाले, ठीक आहे, तू उद्या ये. मग आजी दुसऱ्या दिवशी आली. आजीने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज, आज तरी सांगता माझ्या नातवांना? हो. तुकाराम महाराजांनी नातवाला जवळ बोलवलं आणि डोक्यावरून हात फिरवत सांगितलं, बाळा, खूप गूळ खाणं शरीरासाठी हानिकारक आहे. जास्त गूळ खाऊ नकोस. आजी म्हणाली, महाराज, हीच गोष्ट सांगायची होती तर तुम्ही काल का सांगितली नाही? महाराज म्हणाले, काल मी सुद्धा गूळ खातच होतो. आज मी गूळ खायचा बंद केला आणि मग तुझ्या नातवाला सांगितलं. त्याचप्रमाणे मैत्रिणीनो, कोणतीही गोष्ट आपण केली पाहिजे आणि मग सांगितली पाहिजे, आणि माझाही त्याच्यावर विश्वास आहे. मैत्रिणींनो, मी खूप छान संस्थेमध्ये काम करत होते, एज्युकेशन संस्थेमध्ये. पण मी माझा जॉब सोडला कारण मुलांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि म्हणून मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर मला बरंच जवळजवळ वर्ष दीड वर्ष मला असं वाटत होतं आपण चूक केलेली आहे जॉब सोडून. पण मग मी माझ्या शिलाई क्षेत्रात पडले. कारण काय माहिती का, शिलाई क्षेत्र म्हणजे माझे आई आणि वडील दोघंही शिवणकाम करत होते, त्यामुळे थोडंफार मला यातलं ज्ञान होतं. पण बिझनेस म्हणून कधीच मी या गोष्टीकडे बघितलं नव्हतं. मग मी घरातूनच माझं शिलाईचं काम चालू केलं आहे मैत्रिणीनं. आता शिलाई काम चालू करून मला 2 ते 2.5 वर्ष झालेली आहेत मैत्रिणींनो. पण मी समाधानकारक आहे, कारण माझ्या खर्चापुरते तरी पैसे मी यातून कमवते आहे. आणि मी बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये मी आपल्या बऱ्याच मैत्रिणींना मोटिवेट करते, तुम्हीही घरातून काहीतरी करा. मग बऱ्याच मैत्रिणींना त्यामुळे असं मोटिवेशन मिळतं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. जो काही दिवसभरातला आपला वेळ असेल, तासभर, दीड तासभर स्वतःसाठी द्या, स्वतःसाठी काहीतरी करा आणि आपला खर्च आपण करू शकतो एवढं तरी आपण कमवलं पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य आपल्यालाही असलं पाहिजे. घरात आपल्याला आपल्या नवऱ्याने जर पैसे दिले तर तो आपल्याला हिशोब विचारतो, नक्कीच ना. त्यावेळेस आपल्याला थोडंसं वाईट वाटतं ना मैत्रिणींनो. त्यामुळे स्वतःची थोडीशी का होईना आपली कमाई असली पाहिजे. भले आपल्या एखाद्या मैत्रिणींना छोटंसं का होईना गिफ्ट द्यायचं असेल तरी आपल्याला दुसऱ्यांकडे हात पसरावे लागू नये. यासाठी स्वतःचा खर्च स्वतः उचलता आला पाहिजे. स्वतःची थोडी का होईना आपली कमाई असली पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्या साऱ्या मैत्रिणींना यातून सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःचं असं काहीतरी चालू करा. भले दिवसभरातून तुम्ही 100 रुपये कमवा, खरंच स्वतःचे कमवा. तर माझ्या घरात अशी ही मी मशीन ठेवलेलीच आहे. त्याचबरोबर मी ग्राउंड फ्लोअरचा एक प्लॉट घेतलेला आहे आणि ग्राउंड फ्लोअरला या माझ्या मशिनी आहेत, जिथं माझं मी बुटीक चालू केलेलं आहे. तर बघू शकता, हे पिकोफॉलची मशीन आहे, याच्यावर मी पिकोफॉल करते. तर मी एकटी हे सगळं हँडल करू शकत नाही, त्यामुळे माझी एक मैत्रीण आहे, तिला मी मदतीला घेते. पिकोफॉल वगैरे ती करते. त्याचबरोबर इतर काही गोष्टी असेल तरी ती मला मदत करते. कारण बिझनेस जर करायचा असेल तर एकटीनं करायचं म्हटलं तर बिझनेस कधीच पुढे जात नाही मैत्रिणीनं. तुम्ही यात पडा सुरुवातीला एकटीनं, पण ज्यावेळेस तुमचं काम वाढेल त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना ती कामं द्या, जेणेकरून तुमची कामं आणखीन वाढतील. तर पिकोफॉलच्या मशीनबरोबर साधी एक मशीन मी या बुटीकमध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी मी इलेक्ट्रिक गारमेंट्स मशीन घेतलेली आहे. ह्या गारमेंट्स मशीनवर मी माझी शिलाईची सगळी कामे करते मैत्रिणींनो. बघू शकता, खूप सुंदर अशी मशीन आहे आणि स्पीड पण खूप आहे ह्याचा. आणि साध्या मशीनपेक्षा याच्यावर काम आपलं फास्ट होतं आणि फिनिशिंग पण खूप छान येतं. तर ही अशी माझ्या बुटीकमधल्या मशिनी आहेत. याच्यावर मी गारमेंट मशीनवर माझी सगळी कामं करते आणि आता या मशीनमुळे माझं फिनिशिंगही छान यायला लागलेलं आहे, त्यामुळं कामंही वाढलेली आहेत. आणि माझी कामं वाढल्यामुळे मी इतरांनाही कामं देते. म्हणजे जर पिकोफॉल माझ्याकडे जास्त आले तर ती मी बाकीच्यांना देते, किंवा ब्लाऊज जास्त आले तर मी हुकलूक करू शकत नाही तर मी हुकलूक करण्यासाठी दुसऱ्यांना देते. तसं मैत्रिणींनो, तुम्ही स्वतःचं काहीतरी चालू करा आणि त्या तुम्हाला ते काम खूप होत असेल तर तुम्ही दुसऱ्यांनाही ते काम देऊ शकता, जेणेकरून तुमचा बिझनेस खूप वाढेल. मैत्रिणींनो, मी फक्त सांगतच नाही तर मी केलंय अगोदर, म्हणून मी बोलते मैत्रिणींनो. तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ केलाय मैत्रिणींनो. खूप चांगल्या संस्थेत काम करत असताना तो जॉब आपण सोडायचा आणि परत ह्या फील्डमध्ये पडायचं, ज्या फील्डचा आपण कधीही आयुष्यात विचार केलेला नव्हता, आणि स्वतःला तिथं
आपण प्रूव्ह करायचं हे इतकं त्रासदायक असतं ना. जी व्यक्ती ही गोष्ट स्वीकारते ना त्या व्यक्तीलाच माहीत असतं की या व्यक्तीनं काय सहन केलेलं आहे मैत्रिणी. कारण जॉब करणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस ती स्वतःचा बिझनेसमध्ये पडते आणि तो बिझनेस अगदी शून्यातून सुरू करायचा असतो. असं नाही आहे की बिझनेस बाबा आहे रेडी आणि फक्त आपण जाऊन तिथं बसायचं आहे, असंही नाही. स्वतःला तो बिझनेस सुरू करायचा आहे, तोही शून्यातून, आणि तिथं स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतःला यशस्वी ठरवायचं आहे. तर किती त्रास होत असेल मैत्रिणी. जॉब सोडून या गोष्टी करणं खरंच खूप माझ्यासाठी तर खूप त्रासदायक होतं. पण आता मी खुश आहे मैत्रिणींनो. कारण काय माहिती का, यामध्ये मला जॉबमध्ये जेवढं करते तेवढं जरी मिळत नसलं तर आता मी एक दिवस असा माझ्याकडे येईल की जॉबमध्ये जेवढं मिळते ना त्याच्या कितीतरी पटीनं मला या बिझनेसमधून मिळणार आहे. आता सध्या मी माझा खर्च तर आरामात करू शकते आणि माझा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी मी वेगवेगळ्या गोष्टी आणते. जसं की नवनवीन पॅटर्न रेडी करायचे, आउटफिट रेडी करायचे. आपल्याला एखादा असं पॅटर्न आवडला, आपण या पद्धतीनं बनवू शकतो. स्लीव्हज अशा बनवायच्या किंवा ड्रेस असेल तर ड्रेसला गळा वेगवेगळे पॅटर्न बनवायचे किंवा आणखीन एखादा वेगळा असा काही मी पॅटर्न बनवू शकते का? कुठल्या प्रकारचं लूक देऊ शकते? साड्यांचे वेगवेगळे वन पीस मी बनवते, घागरे बनवते. त्यासाठी जे मटेरियल लागतं ते मी माझ्या इन्कममधूनच आणते. असं नाही की मी लोन काढते आणि मग या गोष्टी करते. मी जे काही कमवते त्या कमाईतून थोडं-थोडं सेव्ह करते आणि माझ्या या बिझनेससाठी मी वापरते. लेस आणावी लागतात, अस्तर आणावे लागतात, दोऱ्या आणावे लागतात, बऱ्याच प्रकारचे पॅचेस आणावे लागतात, इलास्टिक आणावं लागतं, शिलाईशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी असतात त्या आणाव्या लागतात. तर या सगळ्या गोष्टी मी स्वतः आता मॅनेज करते. मी कुणावरही अवलंबून नाही. माझा व्यवसाय खूप छान पद्धतीने चालू आहे मैत्रिणींनो. सुरुवातीला कुणालाच लगे यश मिळत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा वेळ द्यावाच लागतो मैत्रिणींनो. लगेचच आपल्याला यश मिळत नाही. कुठलाही बिझनेस करा तुम्ही, वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष, कधी-कधी 2.5 ते 3 वर्ष स्वतःला तिथं सिद्ध करण्यासाठी द्यावे लागतात. पण एकदा का तुम्ही तो वेळ दिला, एकदा का तुम्ही धीर धरला, तर तुम्हाला एवढं काही मिळेल, एवढं काही मिळेल. फक्त तुम्हाला धीर धरता आला पाहिजे आणि तुमचं जे काम आहे ना, ते प्रामाणिक असलं पाहिजे मैत्रिणींनो. तुमचे काम जर प्रामाणिक असेल, तर तुमचा हात कोणीच धरू शकत नाही मैत्रिणींनो. आपण फक्त प्रामाणिकपणेनं ते काम केलं पाहिजे. आपल्याला तिथं आपली 100% देता आली पाहिजेत आणि कस्टमर आपल्याला जे पे करतं ना, त्याच्यापेक्षा खूप काही आपल्याला कस्टमरला देता आलं पाहिजे. आता ब्लाऊज जरी शिवायचा म्हटला आणि त्यात कसं असतं, ब्लाऊज घेऊन जातात कस्टमर्स पण नंतर त्यांना असं वाटतं की हे थोडंसं लूज वाटतंय, इथं थोडंसं घट्ट वाटतंय. तर ते परत आलं की आपल्याला ते दुरुस्त करून देता पण आलं पाहिजे मैत्रिणीनं. तरच आपण एक यशस्वी उद्योजिका हो. आपण नुसतं बनवायचं, पैसे घ्यायचे आणि परत ते कस्टमर आले की दुर्लक्ष करायचं, हे करून उपयोगाचं नाही मैत्रिणीनं. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच होता की तुम्ही जरी घरात असाल, बऱ्याच महिला अशा असतात की मुलांसाठी किंवा घरात कोणी वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्यासाठी त्यांना जॉब सोडावा लागतो किंवा जॉब त्या करत नसल्या तरी बऱ्याच गोष्टी करायची इच्छा असते पण त्या करू शकत नाही. तर घरातून तुम्ही छोट्या-मोठ्या गोष्टी करू शकता मैत्रिणींनो. आणि तुम्ही जर काही करायची इच्छा असेल तर तुम्ही जरूर प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल मैत्रिणींनो. फक्त तुमचा प्रामाणिकपणा असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. तुम्हाला यश नक्की मिळणार. फक्त तुम्हाला धीर धरता आला पाहिजे मैत्रिणींनो. आणि आपण जे करतोय ना त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. आपला जर विश्वास असेल ना तर तो विश्वास तिथं कार्याला येतो आणि आपल्याला यश नक्की मिळतं मैत्रिणींनो. प्रयत्न करायचा मैत्रिणींनो, हार मानायची नाही. कुठलीही गोष्ट सहज लगेच मिळत नाही. आपण जर एखादं ध्येय ठरवलं असेल ना तर ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न असलेच पाहिजेत मैत्रिणींनो. आणि नक्की आपल्याला यश मिळणार मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. कारण तुमचं पण एखादं छोटं ध्येय, हे ध्येय असतं, छोटं किंवा मोठं असं नसतं. आणि ते ध्येय गाठण्यासाठी तो जो प्रवास असतो ना तो प्रवास आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. नाहीतर आपण असं म्हणतो मी यशस्वी झाल्यानंतर मग मी सेलिब्रेट करते वगैरे, असं काही नाही. सुरुवात जरी केली ना तर छोटंसं तुम्ही एक आईस्क्रीम जरी खाऊन तुमचं सेलिब्रेशन केलं तरी पण चालेल. पण तुमचा व्यवसाय, तुमचा जो यशाचा मार्ग आहे, तुम्ही जे ध्येय पूर्ण करणार आहे त्या ध्येयाला जाण्यासाठीचा जो प्रवास आहे तो तुम्ही एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. म्हणजे तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुम्हाला ते काम कंटाळवाणे वाटणार नाही. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, बाय बाय.